नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये चांगले वाईट, यश अपयश, चढउतार हे सतत चालूच असतात. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला स्थिर ठेवणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपले विचार. जर आपले विचार सकारात्मक असतील तर कोणतीही कठीण परिस्थिती आपल्याला मोडू शकत नाही. आणि जेव्हा या सकारात्मक विचारांना स्वामींची कृपा मिळते तेव्हा जीवनामध्ये खरे परिवर्तन घडते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपण सकारात्मक राहिलो तर स्वामींच्या कृपेचे अनुभव कसे येतात. सकारात्मक विचार म्हणजे काय? सकारात्मक विचार म्हणजे केवळ चांगले होईल असे म्हणणे नसते, तर जे काही होईल त्याला सामोरे जाण्याची माझ्यामध्ये ताकद आहे हा आत्मविश्वास बाळगणे आहे. आपले विचारच आपल्या जीवनाची दिशा ठरवतात. सकारात्मक विचार हा एक दृष्टिकोन आहे, जसे की प्रत्येक अडचणीमध्ये संधी पाहणे, अपयशातून शिकणे, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवणे. आपल्या डोक्यामध्ये रोज हजारो विचार येतात. जर आपण नकारात्मक विचारांना थारा दिला तर आपले शरीर आणि मन थकून जाते. परिस्थिती बदलणे नेहमीच आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण नक्कीच बदलू शकतो. अपयश हे शेवट नसून ती एक शिकण्याची संधी आहे, हा विचार म्हणजे सकारात्मकता. स्वामी कृपेचा खरा अर्थ काय आहे? आपण अनेक वेळेला विचार करतो की स्वामींची कृपा म्हणजे अचानक चमत्कार होणे, सर्व समस्या लगेच संपणे. पण खरी स्वामी कृपा म्हणजे मनाला शांती मिळणे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे, संकटातही धैर्य टिकून राहणे. जेव्हा आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आणि उरलेले सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा अनुभवास येते ती स्वामी कृपा. स्वामींची कृपा केवळ चमत्कारच नाही, तर ती एक आंतरिक शांतता आहे जी आपल्याला कठीण काळातही स्थिर ठेवते. सकारात्मक विचार आणि स्वामींची कृपा यांचा खूप खोल संबंध आहे. जेव्हा आपले विचार चांगले असतात तेव्हा आपले मन शांत राहते, आपला विश्वास वाढतो, प्रार्थना मनापासून होते आणि तेव्हा स्वामींची कृपा अधिक स्पष्टपणे जाणवते. पण जर मनामध्ये सतत भीती, शंका किंवा नकारात्मकता असेल तर आपण स्वामींची कृपा असूनही ती अनुभवू शकत नाही. जेव्हा आपण स्वामींच्या स्मरणात असतो तेव्हा नकारात्मक विचार आपोआप पळतात. स्वामींच्या नामात अशी ऊर्जा आहे जी मनातील भीती आणि चिंता नष्ट करते. सकारात्मक विचार आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात, तर स्वामी कृपा आपल्याला त्या विश्वासाला दैवी अधिष्ठान प्राप्त करून देते. सकारात्मक व्यक्ती संकटामध्ये संधी शोधते, स्वामींची साथ शोधते. आपले मन सकारात्मक कसे ठेवावे? सर्वप्रथम नामस्मरणाची सवय लावून घ्या. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा नामजप मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर करतो. नेहमी स्वतःशी चांगले बोला. आपण स्वतःशी काय बोलतो याचा आपल्या मनावर खूप परिणाम होतो. माझ्याकडून काही होणार नाही यापेक्षा मी प्रयत्न करेन, स्वामी माझ्यासोबत आहेत असा विचार ठेवा. इतरांशी तुलना टाळा. तुलना केल्याने नकारात्मकता वाढते, कारण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. स्वामी प्रत्येकाला त्यांच्या वेळेनुसार देतात. कृतज्ञता ठेवा. दररोज 3 गोष्टींसाठी जरूर धन्यवाद द्या. यामुळे आपले लक्ष समस्यांवरून आशीर्वादांकडे जाते. कधीकधी कितीही प्रयत्न केला तरी मन नकारात्मक होते. अशा वेळेला नकारात्मकतेवर मात करण्यासाठी सर्वात आधी आपल्या विचारांची जाणीव ठेवा. जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना दाबू नका, पण त्यांना सकारात्मक दिशेने वळवा. हेही निघून जाईल हा विश्वास ठेवा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. थोडा वेळ ध्यान किंवा प्रार्थना नक्की करा. हळूहळू मन मजबूत होईल आणि नकारात्मकता कमी होत जाईल. सकारात्मकतेमुळे स्वामी कृपेचे अनुभव कसे येतात? जीवनामध्ये स्वामी कृपा सतत चालूच असते, पण ते आपल्याला जाणवते की नाही हे पूर्णपणे आपल्या मनावर अवलंबून असते. जेव्हा आपले मन नकारात्मक असते, जसे की शंका, भीती आणि तक्रारींनी भरलेले असते, तेव्हा आपल्याला फक्त अडचणी दिसतात. पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक सकारात्मक राहतो तेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो आणि हाच बदल स्वामी कृपा अनुभवण्याचा खरा मार्ग ठरतो. जर आपण सकारात्मक राहिलो तर आपले मन शांत आणि स्थिर होते. असे मन स्वामींच्या सूक्ष्म संकेतांना ओळखू शकते. जसे की जी समस्या आधी खूप मोठी वाटत होती ती समस्या नंतर सोपी वाटू लागते. हे फक्त विचार बदल नाही, तर स्वामींचीच मदत असते. सकारात्मक विचार आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर राहायला शिकवतात. अडचण आली तरी आपण घाबरत नाही, तक्रार करत नाही, शांतपणे विचार करतो आणि अशा वेळेला स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतात, ज्यामुळे आपण चुकीच्या वाटेवर जाण्यापासून वाचतो. सकारात्मकतेमुळे आपला विश्वास टिकून राहतो. परिस्थिती कठीण असली तरी सकारात्मक मन म्हणते की स्वामी काहीतरी चांगलेच करतील.
हा विश्वास आपले नाते स्वामींबरोबर अधिक घट्ट करतो. कधीकधी स्वामी कृपा उशिरा मिळाल्यासारखे वाटते, पण ती उशीर नसून योग्य वेळ असते. सकारात्मक मन हा उशीर शिक्षा समजत नाही, तर तयारीचा भाग समजते. म्हणूनच शेवटी मिळणारे फळ अधिक समाधान देणारे असते. आपण जर सकारात्मक राहिलो तर आपल्या मनामध्ये कृतज्ञता निर्माण होते. आपण जे आहे त्याबद्दल आभार मानतो. मन समाधानी राहते आणि अशा मनाला स्वामी कृपेचे खरे अनुभव येतात. लहान लहान गोष्टींमध्येही आनंद वाटू लागतो. मन शांत होणे, एखादी चिंता कमी होणे हे सगळे स्वामी कृपेचेच रूप आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये तणाव आणि डिप्रेशन हे मोठे प्रश्न आहेत, पण सकारात्मक विचार आणि स्वामींची भक्ती हे उत्तम मेडिटेशन आहे. स्वामींचे चरित्र वाचल्याने मनाला उभारी मिळते. स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत राहते. जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला अशक्य वाटतात, पण सकारात्मक राहून जर आपण स्वामींकडे प्रार्थना केली तर अशक्य ही शक्य करतील स्वामी या वचनाचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येतो. एक स्वामी भक्त म्हणून आपण रोज स्वतःला हे सांगितले पाहिजे की माझ्या पाठीशी माझे स्वामी खंबीरपणे उभे आहेत. प्रत्येक अडचण मला अधिक मजबूत बनवण्यासाठी आली आहे. माझे आयुष्य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली सुखाचे आणि समाधानाचे आहे. मी शांत आहे, मी आनंदी आहे. सकारात्मक विचार म्हणजे फक्त एक सवय नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे. परिस्थिती कधीही मनासारखी नसते, पण आपले विचार तिला सुंदर बनवू शकतात. म्हणूनच नेहमी सकारात्मक राहावे आणि मनापासून प्रयत्न करावा, स्वामींवर विश्वास ठेवावा. सकारात्मक विचार हे आपल्या मनाचे खत पाणी आहे, तर स्वामी कृपा हा जीवनाचा सूर्यप्रकाश आहे. ज्याच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टींचा संगम होतो त्याचे जीवन आनंदाने बहरून जाते. म्हणूनच चिंता सोडा आणि चिंतन करा. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक कृती करा. लक्षात ठेवा की स्वामी केवळ अक्कलकोटमध्येच नाहीत, तर ते आपल्या सकारात्मक विचारांमध्ये आणि शुद्ध भावनेमध्येही वास करतात. म्हणूनच परिस्थिती काहीही असो, सकारात्मक राहा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी कृपा नक्कीच अनुभवायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की जर आपण सकारात्मक राहिलो तर स्वामींच्या कृपेचे अनुभव कसे मिळतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.